नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। ठाकरे कुटुंब म्हटलं की अनेक ठाकरेंची नावं आपल्याला येतात आणि ठाकरे कुटुंब म्हटलं की महाराष्ट्राचं राजकारण, बेभाग बोलणं आणि खरोखर ठाकरेंचा आवाज हा महाराष्ट्रासाठी, संपूर्ण देशभरासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो। मग ती प्रबोधनकार ठाकरे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, आत्ताचे हे 2-2 ठाकरे, मग ते राज ठाकरे असतील आणि उद्धव ठाकरे असतील आणि त्यांचे परत 2 ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे, ही सगळी ठाकरे कुटुंब आणि म्हणजे पडद्यामागे अजून अनेक ठाकरे आहेत, पण ते एवढे काही राजकारणामध्ये नसतात। पण राजकीयदृष्ट्या हे 2 ठाकरे अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेत। पण बाळासाहेबांचे गुण कुणी घेतले, बाळासाहेबांचे विचार कुणी घेतले, बाळासाहेबांचं राजकारण कुणी घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळासाहेबांचा बेफाकपणा कुणी घेतला, ते सगळ्या गोष्टी मला असं वाटतं ठाकरेंमध्ये पाहताना थोडंसं खालीवर ह्या सगळ्या झुलत्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात। त्याच्यामुळे त्याच्यावरतीच आपल्याला बोलायचं आहे की कसा भावाचा वैरी आहे आणि कसं काय सगळ्या गोष्टी या ठाकरे कुटुंबामध्ये घडत आहेत आणि आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीला जे काय घडतं आहे ते अत्यंत जरा म्हणजे खरोखर चुकीचं आहे आणि त्याच्याविषयी बोलणं फार महत्त्वाचं आहे। त्याच्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवतोय ठाकरे कुटुंबांवरती। बाळासाहेब जेव्हा होते तेव्हा बाळासाहेब असताना म्हणजे राज ठाकरे ही बाळासाहेबांची सावली असं म्हटलं जातं। तसंच भाषण देणं, तसाच तो रुबाब, तसंच बोलणं, विचार तसाच तो स्वाभिमानी बाणा सगळा, मराठीसाठी लढणं, हिंदुत्वासाठीचा आवाज, सगळे विचार तंतोतंत दिसणं, चालणं, बसणं, बोलणं, हुबेहूब अगदी काही फरक नाही असे बाळासाहेबांसारखे कपडे आणि अशा सगळ्या गोष्टी घातल्या तर म्हणजे आपल्यासारख्या पिढीला तर कळणार देखील नाही की बाळासाहेब नाहीत म्हणून। आपण सगळे म्हणून आहेत बाळासाहेब आहेत असं एकीकडे राज ठाकरेंचं व्यक्तिमत्व आणि दुसरीकडे राजकारणापासून थोडेसे अलिप्त, फोटोग्राफी करणारे, मला असं वाटतं म्हणजे राजकारण नसावंच त्यावेळेला, कुठेतरी त्या जंगलांमध्ये फिर या सगळ्या त्यांचं आवड असणारे उद्धव ठाकरेंचं एक मवाळ, शांत, संयमी म्हणजे असतील ते त्यांच्या ह्याच्यामध्ये, पण एक असं राजकारणापासून अलिप्त असणारं एक व्यक्तिमत्व ते म्हणजे बाळासाहेबांचे पुत्र राज ठाकरे हे श्रीकांत ठाकरेंचे पुत्र। पण या सगळ्या गोष्टी असताना जेव्हा शिवसेनेला कुणाचा तरी शिवसेना प्रमुख जेव्हा नवीन चेहरा ठरवायची वेळ आली तेव्हा बाळासाहेबांचं पुत्रप्रेम म्हणजे नक्कीच झालं असेल, जागं निश्चित झालं असेल आणि त्यांना असं वाटलं असेल की नाही आपल्या उद्धवलाच शिवसेना देणं फार गरजेचं आहे, दिली पाहिजे। भले बाळासाहेबांच्या मनामध्ये उत्तराधिकारी म्हणून नक्कीच राज ठाकरे डोकावले असतील। आपला प्रत्येक गोष्ट राजने चांगली आत्मसात केल्याचं बाळासाहेबांना मनातून वाटलं असेल। कुठे ना कुठेतरी पक्षाच्या सगळ्या गोष्टी, पक्षातील काही लोक विशिष्ट जी उद्धव ठाकरेंच्या आवाक्यातली होती ती त्या लोकांनी बाळासाहेबांना सतत काही ना काहीतरी सांगणं, पुत्रप्रेम, वारसा हक्क, या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी एक बाप म्हणून बाळासाहेब त्यांच्या ठिकाणी योग्य होते आणि या सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर पडल्याने चटकन उद्धव ठाकरे राजकारणामध्ये खेचले गेले। राज ठाकरेंच्या नंतर जेव्हा राज ठाकरे अनेक सभा घेत होत्या, गाजवत होते, राज ठाकरेंचं वलय वाढत होतं, राज ठाकरे तरुण नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये उभे राहत होते आणि हुबेहूब बाळासाहेबांचीच प्रतिकृती म्हणून ते उदयास येत होते, कुठे ना कुठेतरी नाकापेक्षा मोती जड होत होता असं कदाचित बाकीच्या पक्षातल्या लोकांना वाटत होतं। कदाचित मी म्हणतोय, मला वाटत नाही तसं असेल, पण बाळासाहेबांना देखील कुठे ना कुठेतरी ही गोष्ट मनाला शिवून गेली असेल। त्याच्यामुळे असावं की काय या सगळ्या लोकांमुळे किंवा आजूबाजूच्या कान भरणाऱ्या लोकांमुळे उद्धव साहेबांना शिवसेना प्रमुख दिला आणि राज ठाकरे नाराज झाले। म्हणजे खरे उत्तराधिकारी ते होते आणि निश्चित आत्ताची शिवसेनेची जी काही अवस्था पाहता राज ठाकरे हे शिवसेना प्रमुख होते आणि त्यांनी ते व्हायला हवं होतं आणि त्यांना ते करायला हवं होतं। आज शिवसेना देशभरामध्ये हिंदुत्वाच्या गोष्टीसाठी सगळ्यात आघाडीवरती आणि सगळ्यात वरती राहिली असते। आज भारतीय जनता पार्टी हे मोदी हे लाटेमध्ये गेले असते कुठच्या कुठे किंवा सगळे सामील झाले असते शिवसेनेमध्ये, एवढी मोठी ज्वलंत शिवसेना झाली असते आणि ठाकरे हे भारताच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरले असते। हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली असते। बघा, एक गोष्ट चुकीची ठरल्यानं काय होतं, दिल्यानंतर पुढे अनेक गोष्टी झाल्या, भांडण, तंटे, वाद विवाद, राज ठाकरे बाहेर निघाले, इकडे नवीन पक्ष काढला, उद्धव ठाकरे तिथेच राहून सगळ्या गोष्टी करू लागले। बाळासाहेबांच्या निधनानंतर एक गोष्ट त्याच्या आधी एक गोष्ट घडली, ती म्हणजे उद्धव ठाकरे जेव्हा आजारी होते, मी तुम्हाला जाणून बुजून सांगतो, पुढे आपल्याला मुख्य विषयाकडे यायचं आहे। उद्धव ठाकरे जेव्हा आजारी होते त्या कुठल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये, राज ठाकरेंनी अनेक मुलाखतीमध्ये भाषणामध्ये असं सांगितलं की मी कुठे जात होतो, मग तिथनं पनवेलवरून मी गाडी पुन्हा फिरवून आलो आणि त्या लीलावती रुग्णालयामध्ये जाऊन मी ते उद्धवची भेट घेतली असे ते बोलले। आम्ही तिथं पाहिलं, आजारी होता तो, सगळ्या गोष्टी काळजी वगैरे घेतली,
कुठेतरी एक भाव म्हणून इतकी भांडणं वगैरे असून देखील मी जिथं एकत्र यायचे कुटुंब म्हणून तिथं मी आलो आणि माझी जे काही कर्तव्य होती ती मी बजावली असं राज ठाकरेंनी सांगितलं आणि निश्चित चांगली गोष्ट आहे. पण या सगळ्या गोष्टी असताना 2019ला उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे मैदानामध्ये उतरले राजकारणाच्या. दुसरे ठाकरे म्हणजे ठाकरेंची तिसरी चौथी पिढी काय ती असेल राजकारणामध्ये उतरले आणि वरळी मतदारसंघामध्ये त्यांना तिकीट देण्यात आलं. आता ते नंतर पाहिलं पण आमदार झाले, लगेच पर्यावरण मंत्री केले पप्पांनी, म्हणजे ते मुख्यमंत्री झाले पप्पा आणि मुलाला पर्यावरण मंत्री केलं. पण याच वेळेला पुन्हा एकदा राज ठाकरेंनी कर्तव्य बजावलं. ते कर्तव्य असं होतं की चल बाबा आपल्या कोणी का असे ना भले भांडणं असतील, आपली भावकीची काय असतील ते असतील, भावाभावांची भांडणं, पण कुठेतरी भावाचं पोरगं आपला पुतण्या उभा राहतो आहे तर बिचारं ते ठाकरे म्हणून त्याला आपल्याला पाठिंबा दिला पाहिजे. राज ठाकरेंनी मोठं मन केलं आणि आपला उमेदवार त्यांच्या विरोधात दिला नाही आदित्य ठाकरेंच्या, आणि आदित्य ठाकरे आमदार झाले. म्हणजे निश्चितच राज ठाकरेंची मतं त्यांना पडली असतील. एक ठाकरे म्हणून आतल्यात राजकारण फिरवलं असेल आणि त्यांनी म्हटलं की तर माझा पुतण्या आमदार होतोय तर होऊ द्या, त्याला अडवणं आपलं काम नाही आहे. पण याच वेळेला म्हणजे आत्ताच्या विधानसभेला एक अशी गोष्ट घडली, अमित ठाकरेंना माहीममधून राज ठाकरेंनी उमेदवारी दिली. आता त्यांनी का दिली, कशासाठी दिली, त्यांनी काय विचार केला, एवढी मोठी रिस्क, आता ही रिस्क आहे ती राजकीयदृष्ट्या तुम्हाला माहीत नाही आहे. याचे पडसाद तुम्हाला महिन्यानंतर दिसतील की अमित ठाकरे जर हरले तर काय नक्की त्याचे परिणाम होतील आणि जिंकले तर काय परिणाम होतील, या सगळ्या गोष्टी पुढे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला समजेल. पण याच वेळेला उद्धव ठाकरेंनी मात्र राज ठाकरेंचा विचारच केला नाही. त्या उद्धव ठाकरेंनी कधी हा विचारच केला नाही की आपला देखील पुतण्या कुठंतरी उभा राहतोय, आपला देखील भाऊ आहे कोणतरी, मग जर तो भाऊ माझ्यासाठी कधीतरी धावून येत असेल तर माझं कर्तव्य होतं की मी त्याच्यासाठी कधीतरी धावून जावं. हा विचार कधीही न करणारे उद्धव ठाकरे मागे जेव्हा बाळासाहेब होते तेव्हा सांगत होते राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खोपसला तेव्हा नाही का तुला लाज वाटली रे. हे उद्धव ठाकरे म्हणणारे हे खरंच उद्धव ठाकरे मनापासून कुटुंब जपण्याच्या आणि सगळ्या गोष्टी करण्याच्या मनस्थितीत असतील का? म्हणजे खरोखर हे उद्धव ठाकरे कधी राज ठाकरे आजारी पडल्यानंतर आपुलकीनं कधी गेले असतील का? हेच उद्धव ठाकरे जर अमित ठाकरे उभे राहत आहेत तर त्यांच्यासाठी मोठ्या मनानं उमेदवार न देता या सगळ्या गोष्टी करू शकतात का किंवा शकलेत का? नाही शकले. दिला त्यांनी उमेदवार, केल्या सगळ्या गोष्टी. अरे बाकीच्यांचं जाऊ द्या, पण आज त्या माणसानं जर ही गोष्ट तुमच्यासाठी दाखवली असेल तर तुमचंही कर्तव्य होतं ना की इथे या सगळ्या गोष्टी दाखवून. म्हणजे एक साधा विचार घ्या, म्हणजे बाळासाहेबांचा विचार नक्की चालवतोय कोण, बाळासाहेबांचा विचार नक्की पुढे घेऊन जात आहे कोण? आणि असला मला असं वाटतं मीपणा, अहंकार आणि असल्या गोष्टी जर राजकारणामध्ये तुम्ही कुटुंबामध्ये देखील आणत असाल तर एक राजकीयदृष्ट्या तुम्ही प्रगल्भ नाही आहात हे सरळ सरळ दिसून येतं. आणि राज ठाकरे राजकीयदृष्ट्या उत्तम प्रगल्भ आहेत हे आपल्याला कळून येतं लगेच. त्याच्यामुळे एक राजकारण म्हणजे काय, यायला मेलेल्याच्या टाळवावरचं लोणी खाणं नसतं. कुठे ना कुठेतरी आपली माणुसकी देखील दाखवायची असते. कुठे ना कुठेतरी आपण एक माणूस म्हणून देखील आपली एक प्रतिमा समोरच्याला दाखवायची असते. आणि ते वारंवार राज ठाकरेंनी काम केलं. मी म्हणून त्या माणसाचं गुण गात असतो की अरे स्वतःच्या भावासाठी, पुतण्यासाठी हा माणूस 4 पावलं मागं सरकतो, पण साला जेव्हा यांची वेळ येते तेव्हा स्वतःला भाव तलवारी घेऊन समोर उभा राहतो. हे कुठं ना कुठंतरी राज ठाकरेंना एक क्लीन चिट देणार आहे की राजसाहेब तुम्ही बरोबर होतात आणि उद्धव ठाकरे हे आयत्या पिठावर रेघोट्या मारायला आले होते हे म्हणायला काही हरकत नाही आहे. म्हणजे बाळासाहेबांचं पुत्रप्रेम नक्कीच असेल, पण याच्या मागची खरी पार्श्वभूमी आज कळायला लागले, हळूहळू कळायला लागते. लोकांना कळायला लागलं आहे की शिवसेना प्रमुख राज ठाकरेच आहेत. ठाकरेंचा वारसा चालवणे, ठाकरेंचे विचार चालवणं या सगळ्या गोष्टी राज ठाकरेंकडे नक्कीच आहेत आणि त्या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच दिसतील. जो काही हा कोतेपणा दाखवला आहे उद्धव ठाकरेंनी हा अत्यंत वाईट आहे, गलिच्छ आहे. म्हणजे जर राज ठाकरेंनी केलं नसतं तर तुम्ही केलं असतं तर बाबा मान्य करू शकलो असतो, बाबा त्यांनी नाही केलं मी कशाला करू. पण त्यांनी केलेलं असताना या सगळ्या गोष्टी करणं अत्यंत चुकीचे आहेत, एवढं मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं सगळ्या विषयाबद्दल मला आवर्जून कळवा. भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओसोबत. तुर्तास धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.